बघतोय आणि खूप प्राऊड मुमेंट ही आपण ड्रोनची दृश्य बघतोय। अतिशय सुंदर अशी दृश्य आहे आणि आज मुंबई कशी खचाखच भरलेली मुंबई तर नेहमी आपण पाहतो, मात्र भारतीय क्रिकेट टीमचं स्वागत करण्यासाठी किती मोठ्या संख्येने मुंबईकर जमलेत हे देखील आपण या दृश्यांमध्ये बघतोय। तर एका लाईनीने संपूर्ण हा जो क्वीन्स नेकलेस आहे संपूर्ण मुंबईकरांच्या गर्दीने भरला असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। अतिशय सुंदर अशी दृश्य आहे आणि एक मनाला वेगळाच आनंद देणारी ही दृश्य आहे। एकीकडे भारतीय क्रिकेट टीम जी आहे विश्वविजेती बनून हातात वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन आज भारतात परतलेली आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी या सर्व चाहत्यांची गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। अतिशय सुंदर अशी ही दृश्य तुम्ही केवळ साम टीव्हीवरती पाहू शकताय। नरिमन पॉइंटची दृश्य आहे आणि खचाखच भरलेला हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय। एकीकडे वानखेडे स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने गर्दी नागरिकांनी केलेली आहे, दुसरीकडे मुंबईकरांची अनेक रेल्वे स्थानकांवरती गर्दी आहे की आम्ही कसे लवकरात लवकर भारतीय क्रिकेट संघ हा मरीन लाईन्सला पोहोचण्याआधी आम्ही त्या ठिकाणी पोहोचू यासाठी प्रयत्न नागरिकांचे सुरू आहेत। तर दुसरीकडे हे सर्व जे चाहते आहेत भारतीय क्रिकेट संघाचे, क्रिकेट प्रेमी जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि केवळ आता आतुरता लागलेली आहे की केव्हा इंडियन क्रिकेट टीम या ठिकाणी येईल आणि आम्ही त्यांना बघू शकू, एक झलक आपल्या आवडत्या खेळाडूची आपण पाहू शकू आणि ज्यांनी हे मैदान जे आहे ते भारताबाहेर जगात आज गाजवलेलं आहे त्यांचं स्वागत, त्यांना कशा आम्ही शुभेच्छा देऊ शकू यासाठी प्रत्येक भारतीय आज प्रयत्न करतोय। आणि आपण बघितलेलं होतं भारतीय क्रिकेट संघ हा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा, पोस्टचा, मीम्सचा पाऊसच पडलेला होता आणि आज मुंबईमध्ये सुद्धा पावसाने तुफान हजेरी लावलेली आहे आणि याशिवाय नागरिकांची ही गर्दी सुद्धा आपण पाहू शकतोय। खरं तर भारतीय क्रिकेट संघाचं स्वागत करण्यासाठीच आज हा पाऊस पडला असं देखील म्हटलं जातंय, मात्र आपण ही गर्दी बघू शकतोय। अतिशय खचाखच हा संपूर्ण परिसर भरलेला आहे। तर हातात हे तिरंगे ध्वज आणि केवळ इंडिया इंडियाचा जय घोष नारे या ठिकाणी लावले जाताना आपण पाहतोय। तर केवळ राज्यातूनच नाही, राज्याबाहेरून सुद्धा मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी जी आहे ती मुंबईमध्ये आज केलेली आहे। बहुत ज़्यादा खुश हो रहे हैं, बस वेलकम करें अच्छी तरह से। सुपर 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 एक्साइटेड। रोहित वी लव यू, वी आर सुपर एक्साइटेड फॉर यू। वेलकम 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 टू इंडिया। तर पाहतोय आपण भारतात स्वागत केलं जाते सर्व। हम आए पुणे से आप यहाँ पर आप इतनी बारिश के बीच खड़े, क्या कहेंगे इंडिया टीम? बारिश रहो, तूफान रहो या कुछ भी रहो, हम 11 साल से इस मूवमेंट का इंतजार कर रहे थे और वो मूवमेंट अभी कुछ देर में रोहित शर्मा उसकी टीम के साथ पूरा वानखेड़े स्टेडियम में आ रहा है। इसकी बारिश आए, तूफान आए, हम इधर से हिलेंगे नहीं, इधर ही रहेंगे। इतना जोश है, इतना जुनून है, इतने दूर से आए हैं हम सिर्फ रोहित शर्मा और उसकी टीम को देखने के लिए। क्या नाम है आपका? ऋतुजा। कहाँ से आई हैं? मुंबई। टीम इंडिया आज वानखेड़े स्टेडियम आ रही है, भारत ने T20 वर्ल्ड कप जीत लिया है, क्या कहेंगे? हम लोग को सबसे ज्यादा खुशी हो रही है कि इंडिया वर्ल्ड कप फिर से ट्रॉफी लेके इंडिया में आ रहा है। तर हा अतिशय आनंदाचा क्षण असल्याचं आपण बघू शकतोय आणि आज भारतीय क्रिकेट संघ विश्वविजेता बनलेला आहे, ट्रॉफी घेऊन भारतामध्ये परततोय, मुंबईमध्ये येतोय आणि त्यासाठी सर्वांनी भारतीय क्रिकेट संघाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं आपण बघतोय। मरीन ड्राईव्हवरती चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे। खरं तर या ठिकाणी समुद्राच्या लाटा येताना जाताना आपण बघत असतो, भरती ओटी बघत असतो, मात्र या ठिकाणी आता नागरिकांची भरती आली असल्याचं आपण म्हणू शकतो। चाहत्यांचा तुफान जल्लोष सध्या सुरू आहे।